वाल्मिक अण्णांना फोन केला की तो माणूस जिथं असेल तिथून सोडून द्या, नाहीतर आता तुमचं आणि माझंच भांडण लागेल. पण पालकमंत्री झाल्याचा फटका हा बसला. ओटूचा माणूस उचला, हाय एनर्जीचा माणूस उचला, रिन्यू पॉवरचा माणूस उचला. वाल्मिक अण्णा कराड यांना माननीय धनंजय मुंडे यांनी मालक करून ठेवलं आमच्या बीड जिल्ह्यात. जर का दुर्दैवानं धनंजय मुंडे यांची कुठे कडी जर जोडली गेली असेल तर ते त्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी ठरेल असं मला वाटतं. अधिकारी उचलला गेल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याचा फोन आला मला. उचलला गेला म्हणजे बदली झाली? नाही, माणूस उचलून यांनी नेला, यांच्या गुंडांनी पाटोद्यातल्या उचलून नेला आणि त्याला सांगत होते ते की तुमच्या कंपनीचा प्रवीण ओटू कंपनी बहुतेक प्रवीण शर्मा. मग त्या प्रवीण शर्माचा मला फोन आला, सर हम आपके एरिया में काम कर रहे हैं और हमारा आदमी उठा के लेके जा रहे हैं. मतलब किधर लेके जा रहे थे? ते म्हणले परळी को लेके जा रहे हैं. मग मी परत वाल्मिक अण्णांना फोन केला की तो माणूस जिथं असेल तिथून सोडून द्या, नाहीतर आता तुमचं आणि माझंच भांडण लागेल. ओके. लगेच सोडायचा म्हणलं तो माणूस. अजिबात त्या माणसाला न्यायचा नाही. काय आहे की यशवंत सिन्हा साहेबांचा मुलगा जयंत सिन्हा, तर त्यांचे आणि माझे संबंध 2011-12ला आलेले. आता ते यशवंत सिन्हा साहेब आमच्या पार्टीत नाही आहेत, पण त्यांचा मुलगा मला वाटतं आजही भारतीय जनता पार्टीचेच खासदार आहे. तर त्यांचे माझे संबंध आलेले होते. त्यांनी मला फ़ोन किया कि दस साहब क्या यार तुम्हारे एरिया में हमने काम किया 11, 12, 13 को 14 को, वहाँ पे हमको कुछ तकलीफ नहीं हुई. अभी एक नया जी आ रहा है. यशवंत सिन्हा साहेबासारख्या त्या रिन्यू पॉवरच्या मालकाचा फोन आल्यावर आम्ही काम नाही करायचं, फोन नाही करायचं. फोन केला. आत्रीवाल नावाचा एक इंदोरचा कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला कुत्रीच्या वेळेने मारला. त्याचं सगळं गाड्या फड्या फोडून टाकल्या. कधीच्या घटना सांगताय? या सगळ्या घटना पाठीमागच्या एक 6, 7, 8 महिन्याच्या. धनंजय मुंडे साहेब परत पालकमंत्री झाले का, पहिल्या आमचं 2 जणांचा दोस्ताना होता, आता 3घांचा याराना झाला. मग हे 3घांचा तिसरा जे पार्टनर आमच्यात आला तेव्हापासून यांचं प्रचंड, कारण परत पालकमंत्री झाले ते होत असताना आम्ही म्हणलो होतो मुख्यमंत्र्यांना की यांना पालकमंत्री करू नका. एक तर आमचे सावे साहेब आहेत, आहे ॲज इट इज त्यांनाच ठेवा. नाही म्हणले राष्ट्रवादीचे जास्त आमदार आले गेल. आम्ही आपलं चिडीचू गप्प बसलो. पण पालकमंत्री झाल्याचा फटका हा बसला. ओटूचा माणूस उचला, हाय एनर्जीचा माणूस उचला, रिन्यू पॉवरचा माणूस उचला, लगेच गोली मार भेजेंगे, निकालो माल, हे असले धंदे चालू झाले. पण या सगळ्या तुमच्या बोलण्याचा अर्थ वाल्मिक कराड यांच्या राजकीय टार्गेटवर तुम्ही? नाही, राजकीय टार्गेट नाही. त्याच्यानंतर त्यांच्या टार्गेटवर मी आलो. मग त्यांनी एक उद्योग केला माझ्या बाबतीमध्ये, अतिशय हीन दर्जाचा उद्योग केला. ठीक आहे, सांगेल मी योग्य वेळ आल्यावर. कारण नंतर तो सांगायला गेलो तर लोक काय म्हणतील की बाबा तुमचं आणि त्यांचं ते होतं, माझं आणि त्यांचं तेच काही किरकोळ नव्हतं. माझं आणि त्यांचे कंपनीचे सगळे लोक एकदा माझ्याकडे आले, सगळ्या कंपनी. म्हणले दस साहब तुम्हारे जिल्हे में क्या चल रहा है, काय नाही. धनंजय मुंडेंना सुद्धा मी जाऊन म्हणलं की धनंजय मुंडे साहेब, हे जे चाललेलं आहे तुम्हाला 2-5 रुपये, एकतर तुमची काय मालकी नाही आहे बीड जिल्हा. त्यांनी असं समजलं साहेब, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं म्हणजे आम्ही जिल्ह्याचे बापच झालो. जिल्ह्यात सगळ्या गोष्टी आपल्याला विचारल्याशिवाय झाल्या नाही. आणि मी त्याच्यात फारसं लक्ष घालत नव्हतो का की बाबा आपण आमदार नाही आहेत. मला वाटायचं बाळासाहेब आजबे हे लक्ष घालत आहेत, त्यांचं चालू आहे, आपण कशाला या भानगडीत. मी भानगडीत पडलो नाही. पण ज्यावेळेस यशवंत सिन्हा साहेबांच्या मुलाचा फोन आला, बाकीच्या कंपन्यांचे फोन आले, लक्ष घालणं ही जबाबदारी माझी होती. म्हणून मी त्यांना लक्ष घातलं. तर ते मग तर जास्तच आष्टी पाठवतं की आमदार कैसा हो. म्हणलं येऊ द्या वाल्मिकांना, ओके, काय फरक पडतो. मग लोकसभेच्या वेळेस आम्ही आमचं प्रामाणिक काम केलं, त्यांचं त्यांनी केलं. पंकजाताईन ते एकत्र झाले, दोघंही धनुभाऊ. ते आम्हाला आनंद झाला. ठीक आहे बाबा, बहीण भावंड एकत्र झालेत. आम्ही एवढेच हे पाळलं. धनंजय मुंडे यांना मी भेटतसुद्धा नव्हतो की बाबा पंकजाताईला राग येईल की माझा माणूस त्यांना कसं काय भेटतो, अमुक होतो. मी भेटलो सुद्धा नाही. पण पंकजाताईंनी बी आम्हाला काय द्यायचं ते दिलं पुढं.
पुढे ओके. परंतु पण यात वाल्मिक अण्णा कराड यांना माननीय धनंजय मुंडे यांनी मालक करून ठेवलं आमच्या बीड जिल्ह्यात. आणि त्याच्यामुळं जर का दुर्दैवानं, मी म्हणत नाही सुदैवानं, जर का दुर्दैवानं धनंजय मुंडे यांची कुठे कडी जर जोडली गेली असेल तर ते त्यांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवी ठरेल असं मला वाटतं. ते ठरावं असं माझं मत नाही. परंतु वाल्मिक कराडांच्या बाबतीत तर प्रश्नच येत नाही. वाल्मिक कराड ह्यातले आरोपी आहेतच. त्याला सांगण्याची आणि जबाबामध्ये आरोपी केले त्यांना. बरोबर, त्यामुळे ते काय त्यांच्याबद्दल काय प्रश्न नाही. इकडेच कुठून बी पोलिसांना तपास करायचा म्हणलं साहेब, मागच्या 10-15 वर्षापूर्वीचं बी काढतात ना काय काढायचे. ओके.